सर्व स्पर्धा परीक्षांचा एक लाडका प्रश्न तो म्हणजे डोक्या आणि पायाचा प्रश्न। तर एकदम काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही, खूप साधा सिंपल असतो। गायी आणि गुराख्यांची तुम्हाला लोकांना पायांची आणि डोक्यांची संख्या दिलेली असते आणि विचारलं असतं त्यांची प्रत्येकाची संख्या किती। तर काय करायचं, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लोकांना गायींची संख्या मिळते, त्याला आपण वाय असं संबोधतो कुठले समीकरण मांडत असताना, की ज्यामध्ये पायांची संख्या त्यांची 98 दिली, डोक्याची संख्या 26 दिली। करायचं काय, तर पायांची संख्या 98 आधी लिहून घ्यायची, मायनस टाकायचं, डोक्याच्या संख्येला डबल करा, 26 दून इथं आला 52 आणि ह्या उत्तराला फक्त निम्म करायचं। आपला आन्सर आपल्या समोर येऊन जाईल। आन्सर निघेल 8 मधून 2 गेला इथं 6 आला, 9 5 गेल्या ठिकाणी 4 आणि 46 भागिले 2 केलं की आपला आन्सर असेल 23। आणि जर आपण बघितलं की एकूण डोक्यांची संख्या 26 आहे, तर 26 मधून जर 23 मायनस केलं तर दुसरं उत्तर असेल आपलं 3। तर आपला आन्सर असेल 23 आणि 3, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर गायींची संख्या जी आली ती आली आपली 23 आणि डोक्यांच्या संख्येची 26 मधून 23 जर गेला तर अर्थात गुराख्यांची संख्या असेल इथं फक्त आणि फक्त 3। याच पद्धतीने आपण बघूया पुढचा प्रश्न। हत्ती आणि बदकांचा प्रश्न विचारला गेला टॅक्स मेन्स 19 मध्ये, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पायांची संख्या 116 आणि मानांची म्हणजे अर्थात डोक्याची संख्या 37 आहे। तर करायचं काय, हत्तींची संख्या, हत्ती इज इक्वल्स टू आपण करणार काय, 116 जे काही पाय दिले ते इथे लिहून घ्यायचं, मायनस टाकायचं, डोक्यांना किंवा मानांना डबल करायचं, 37चं डबल केलं 74 आलं आणि भागिले 2। आन्सर असेल 6 तून इथं 4 गेला 2, 11 तून 7 गेलं इथं अर्थात 4 आणि 42 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर असेल आपलं 21। हत्तींची संख्या असेल 21। आणि जर तुम्हाला विचारलं की बदकांची संख्या किती, तर आपण काय करायचं, बदकाच्या संख्येसाठी 37 मधून 21 मायनस जर आपण केलं तर 37 मधून जर 21 गेलं तर आन्सर असेल 16। ते असेल बदकांसाठी, हत्ती असतील 21 आणि बदक असतील या ठिकाणी 16। तर याच पद्धतीने पुढचा प्रश्न आपण सगळ्यांना मी विचारतोय जो आहे ASO मुख्य 2012चा। या प्रश्नाचं उत्तर काय आपण कमेंट करून प्लीज सांगा, ज्यामध्ये विचारलं गेलंय मोरांची संख्या किती। धन्यवाद।